नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज शिल्लक राहिलेल्या भाकरीपासून नवीन रेसिपी बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता ही भाकरी मी कट करून घेणार आहे. तर याचे मी बारीक तुकडे बनवून घेणार आहे. तर ह्या कटरनं कट होत नसल्यामुळे मी बताईनं कट करून घेणार आहे. आता इथे मी बताईनंच कट करून घेणार आहे, कारण या कटरनं कट होईना. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता या पद्धतीनं भाकरीचे तुकडे बनवून घेतलेले आहेत, बघू शकता. तर असं थोडंसं चौकोनी आकारामध्ये बनवल्यावर मुलं पण आवडीनं खातात. यासाठी मी अशा पद्धतीनं चौकोनी आकारात तुकडे बनवलेत. सर्व तुकडे एकसारखे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर तुमच्याकडे जास्ती भाकरी असेल तर त्या जास्त भाकरीचं पण अशा पद्धतीने रेसिपी बनवू शकता तुम्ही. तर माझ्याकडे एक भाकरी शिल्लक राहिली होती, त्यामुळे मी एक अशा पद्धतीने कट करून घेणार आहे. आणि सर्व तुकडे अशा पद्धतीने झालेले आहेत, बघू शकता. आता मी ते एक कांदा घेतलेला आहे. दोन्ही बाजूचे देठ काढून घ्यायचेत आणि एकदम छान असा बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे. आता इथं कांदा कट करून झालेला आहे. आता याच्यासोबतच जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण घेऊ शकता तुम्ही. तर माझ्याकडे कढीपत्ता नसल्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. एक हिरवी मिरची पण घ्यायची ह्याच्यासोबत, किंवा लाल असलेल्या सुक्या मिरच्या तर लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या फोडणीसाठी. आता इथं मी कोथिंबीर आणि कांदा. आता इथं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. एक पळी तेल टाकायचे ह्याच्यामध्ये. मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे फोडणीसाठी. आता तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला मोहरी आणि जिरे घ्यायचे का टाकून. तर एकदम नवीन रेसिपी आहे, एकदा नक्की बनवून बघा, सर्वांनाच आवडेल. आता इथं जिरे मोहरी छान तडतडलेली आहे. याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची. तुमच्याकडे जर लाल सुकी मिरची असेल तर टाकायची. आता इथं मी बारीक कट केलेला कांदा पण टाकलाय. आता हे छान असं सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये शेंगदाणे डाळ पण टाकू शकता तुम्ही. आता चवीनुसार मीठ टाकायचे. आता थोडंसं चिमूटभर हिंग टाकलेलं आहे मी. बाकीचं सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये. धने जिरे पावडर टाकायचे, बेडगी मिरची पावडर टाकायचे. आता थोडंसं मी इथं जिरे पावडर टाकलेलं आहे. अर्धा चमचा हळद टाकायची. आता घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे, तिखट लागण्यासाठी थोडंसं. आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सर्व मसाला. आणि आता हे जी बारीक काप केलेले शिळ्या भाकरीचे तुकडे आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं परतून घ्यायचे. आता ह्याला रंग येईपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे, बघू शकता. थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची. आता इथं छान चवदार असे शिल्लक राहिलेल्या भाकरीचे रेसिपी तयार झालेली आहे. तर एकदा नक्की बनवून बघा. आता इथं तयार झालेली आहे, एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आता यासोबत ककडी किंवा लिंबू खायचं, वरून लिंबू टाकला तरी चालतं.